नमस्कार विद्यार्थ्यांनो, ऑनलाईन अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज 3 मार्च आहे आणि आज 10वीचा जो पेपर झालेला आहे तो आहे हिंदी विषयाचा. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही हिंदी विषयाचे प्रश्न आहेत त्याचे आपण अपेक्षित उत्तरे पाहणार आहोत. तर वेळ न वाया घालवता आपण डायरेक्ट त्या प्रश्नाकडे वळणार आहोत. बघा, इथं पहिला विभाग दिलेला आहे, तो आहे आपला गद्य विभाग आणि याच्यामध्ये आपण डायरेक्ट प्रश्नामधून आपण डायरेक्ट उत्तर पाहणार आहोत. ठीक आहे, तर इथं पाहू शकता ते पॅराग्राफ वाचल्यानंतर हे तुम्हाला ऑटोमॅटिक उत्तर येणार आहेत आणि अतिशय सोपा पेपर होता. याच्यामध्ये काहीच म्हणजे अवघड जाण्यासारखं काहीच नव्हतं. ठीक आहे, तर इथं बघा, गद्यांश में उल्लेखित शरीर के अंग कोणसे है, कोणकोणत्या शरीर म्हणजे बॉडी पार्टची कोणती नाव आले ते आपल्याला हिंदीमध्ये दिलेलं आहे पॅराग्राफमध्ये, तर ते सांगायचं होतं. इथं मी दिले बघा, जसं टांग आहे, आखे आहेत, हे आपल्या शरीराचे अंग आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा दुसरा प्रश्न काय म्हणते, सार्वजनिक अस्पताल में भर्ती होना इनके मिलन जैसा है, किनके मिलन जैसा है. ठीक आहे, तर इथं काय ते आत्मा टू परमात्मा. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय दिला इथं, दुर्घटना के बाद लेखक की टांगों की अवस्था, जसं ॲक्सिडेंट झाला होता लेखकचा तर त्याच्या पायाची अवस्था कशी होती, टांगों की अवस्था कैसी थी. तर इथं आपल्याला 2 अवस्था आहेत. ठीक आहे, तर इथं आपण काय घेऊ शकतो बघा, पहिल्या ह्याच्यामध्ये मी इथं लिहून दिले. ठीक आहे, तुम्ही डायरेक्ट ऑप्शन रीड करू शकता. एक टांग अपनी जगह सही सलामत थी, हा पॉईंट इथं घ्या. आणि दुसरा पॉईंट इथं, दूसरी टांग रेत की थैली के सहारे स्टैंड पर लटक रही थी. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा तुमचा, गद्यांश में उल्लेखित अंग्रेजी शब्द लिखिए. पॅराग्राफमध्ये आलेले इंग्रजी शब्द आपल्याला सांगायचे. तर इथे येतं बघा प्रायव्हेट वॉर्ड एक येतं आणि दुसरा शब्द येतो बघा तुमचा फ्रॅक्चर. हे इंग्रजी शब्द या पॅराग्राफमध्ये आलेले आहेत. त्याच्यानंतर आहे बघा, उल्लेखित शब्दों के लिए गद्यांश में समानार्थी शब्द आपल्याला सांगायचे आहेत. उल्लेखित समानार्थी शब्द कुठून सांगायचे आहेत आपल्याला, गद्यांश में से. ठीक आहे, इथं रुग्णालय शब्द दिले बघा, याच्यासाठी हिंदीमध्ये कोणता शब्द आला हे आपल्याला सांगायचे, अस्पताल. ठीक आहे, समानार्थी शब्द म्हणले अस्पताल. शक्ल म्हणजे इथं आपल्याला काय घेऊ शकतो, चेहरा, हे त्याचे समानार्थी शब्द आहेत. त्याच्यानंतर बघा, हां, याच्यासाठी मी उत्तर देणार आहे रायटिंग स्किलमध्ये, हे आपण नंतर पाहू. त्याच्यानंतर खालचं बघा, पुढचा पॅराग्राफ आहे. पुढचा पॅराग्राफ आपण डायरेक्ट क्वेश्चनमध्ये जाऊ. राईट, कृती पूर्ण कीजिए. बघा, लेखकने चाबी मागकर ड्रायव्हर से कहा, लेखकनं चाबी मागून ड्रायव्हरला काय म्हणलेलं आहे हे सांगायचे. 2 पर्याय त्यांना आहेत. ठीक आहे, तर इथं काय घेऊ शकतो बघा आपण, तुम बैठो आराम करो, हे दोन्ही घेऊ शकतो. मग किंवा एका बॉक्समध्ये आपण तुम बैठो आराम करो, त्याच्यानंतर दुसऱ्या बॉक्समध्ये आपण काय घेऊ शकतो बघा, हम लोग वापस आते हैं अभी, हे दुसऱ्या बॉक्समध्ये आपण घेऊ शकतो. त्याच्यानंतर बघा, लेखक के जीवन पर हुआ परिणाम. लेखक के जीवन पर हुआ परिणाम, लेखकच्या जीवनावर कोणता परिणाम झाला हे सांगायचं आपल्याला. बाबूजी के रहते, हा पहिला परिणाम असेल. बाबूजी के न रहते, तर बाबूजी के रहते कोणसा परिणाम, तर उत्तर इथं बघा याचं, किसी प्रकार का अभाव नहीं था, सुखी जीवन था, हे 2 पर्याय आपण घेऊ शकतो. आणि बाबूजी के न रहते काय घेऊ शकतो आपण इथं, लेखक को नौकरी करनी पड़ी, संघर्ष करना पड़ा, संघर्ष का सामना करना पड़ा, हे आपण उत्तर देऊ शकतो यामध्ये. त्याच्यानंतर आहे बघा, यस, लेखक उत्तर लिखायचे. उत्तर लिखना में लेखक यह कल्पना करते थे, तो लेखक जो है क्या कल्पना क्या करते थे, तो इसका हमें आंसर लिखना था. आंसर क्या आएगा इसका कि हमारे पास बड़ी आलीशान गाड़ी होनी चाहिए, यह कल्पना लेखक किया करते थे. तो सेकंड क्वेश्चन है हमारा कि लेखक के जन्म के समय बाबूजी उत्तर प्रदेश में क्या थे. ठीक है, पोलीस मंत्री थे. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन का बघा, विलोम शब्द वो भी गद्यांश में से. ठीक आहे, तर इथं काय येतं उत्तर बघा, याचं उत्तर येतं अभाव और संपन्नता. अभाव आणि संपन्नता हे आपण विलोम शब्द इथं घेऊ शकतो आपण. त्याच्यानंतर ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, शब्दयुग्म ढूंढकर लिखिए, गद्यांश में से शब्दयुग्म ढूंढकर लिखिए. तर याचं काय उत्तर येतं बघा, गृहमंत्री पोलीस मंत्री घेऊ शकतो इथं, आणि बडी गाडी छोटी गाडी आपण घेऊ शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर खालचं बघा, हे मी इथं उत्तर दिलेलं आहे, तुम्ही तुमचे शब्द ॲड करू शकता याच्यामध्ये. तर या रिलेटेड तुमचं उत्तर असायला पाहिजे होतं. ठीक आहे, वाचून घ्या एक वेळेस, या रिलेटेड तुमचं उत्तर असायला पाहिजे होतं. चलो नेक्स्ट. हां, तर समोरचा आहे बघा आपला, परोपकार ही मानवता आहे, याच्यासाठी आपण प्रश्न बघू याचे आपण. चला, हे बघा किती इझी आहे, 2 मार्कासाठी दिले, एकदम इझी पेपर आहे हिंदीचा. परोपकार ही मानवता है,
ठीक है। त्याच्यानंतर केवल अपने सुख दुख की चिंता करना यानी कि पशुता कहलाता है। पागल अथवा रोगी की सेवा शुश्रूषा करनी चाहिए, ठीक आहे। त्याच्यानंतर दुखी निराश को सांत्वना देना चाहिए, हे झालं तुमचं 2 मार्काचं। त्याच्यानंतर मानवता है सच्चा धर्म है विषय पर 25 से 30 शब्दों में अपने विचार रखिए। तर याचं मी उत्तर दिलेलं आहे इथं। तुम्ही याच्याशी रिलेटेड तुमचे कोणती वाक्य आले असेल तर ते तुमचं ॲक्सेप्टेड आहे, ठीक आहे, कारण की हे माझे विचार वेगळे आहेत आणि तुमचे विचार वेगळे असणार आहेत। चलो नेक्स्ट, आता पद्य विभाग आहे बघा तुमचा। बघू इथं डायरेक्ट आपण प्रश्नामध्ये जाऊ। चला, हे कविता वाचून तुम्हाला याची जी कृती आहे ना ॲक्टिव्हिटी पूर्ण कंप्लीट करायची होती। एकदम सोपी ॲक्टिव्हिटी होती, ठीक आहे। इथं मी असं पर्याय दिलेले आहेत, तुम्ही डायरेक्ट उत्तर तुमचे व्हेरीफाय करू शकता, ठीक आहे। इथं पूत यायला पाहिजे। त्याच्यानंतर भुजा में शक्ती, ठीक आहे, नम्रता सदा संपन्न, हृदय था गर्व, ठीक है। चलो नेक्स्ट, पद्यांश से लय तालयुक्त शब्द ढूंढ कर लिखिए। लय तालयुक्त कोणते शब्द आलेले आहेत आपण बघू आता याच्यामध्ये। पहिला इथं बघा धराधूम येतं आणि दुसरं घर घर धूम, ठीक आहे। हे दोन्ही शब्द आपण इथं लिहू शकतो। चलो त्याच्यानंतर बघू, प्रत्ययुक्त शब्दों में मूल शब्द पद्यांश से ढूंढ कर लिखिए। दयालू, ठीक आहे। तर याचं मूल शब्द काय येतं दया आणि प्राकृतिकचं काय येतं प्रकृती, ठीक आहे। चलो नेक्स्ट बघा, हां प्रथम 4 पंक्तियों का पहिल्या 4 ओळीचाच तुम्हाला ना 25 ते 30 शब्द तुम्हाला पहिल्या 4 ओळीबद्दल सांगायचं होतं। उत्तर दिले तुम्ही, तुमचे शब्द व्हेरीफाय करा, थोडे रिलेटेड असायला पाहिजे, तुमचे बरोबर असू शकते, ठीक आहे। चलो नेक्स्ट, पुन्हा पद्यांश आहे। चलो डायरेक्ट आपण याच्यामध्ये जाऊ। हां, गरजने वाले, ठीक आहे। गरजने वाले घन बादल, त्याच्यानंतर चमकने वाली दामिनी यानी कि बिजली, बूंद के आघात सहने वाली भूमि यानी कि धरती, एंड दुष्ट के वचन सहने वाले, ठीक है, संत सज्जन। चलो एकदम इझी पेपर आहे, बिहायची काहीच टेन्शन नाही, आरामात जास्त मार्क घेण्याचा पेपर होता हा। पुन्हा बघू इथं पद्यांश से ढूंढकर लिखिए निम्न के अर्थ, झुंकना, ठीक आहे। याच्यातून आपल्याला अर्थ शोधायचा होता। याचा आपण काय उत्तर देऊ शकतो बघा, नम हो जाना, त्याच्यानंतर मटमैला यानी की धुसर। चलो उपसर्ग युक्त शब्द लिहायचे होते आपल्याला, तर एक अमल एक घेऊ शकतो आणि दुसरा निराश्रय, ठीक आहे। हे 2 शब्द आपण इथं घेऊ शकतो। त्याच्यानंतर बघा, हां 4 पंक्ती अंतिम, इथं अंतिम 4 पंक्ती म्हणल्या, ध्यानात ठेवा। अगोदरच्या पोयमला तुम्हाला सुरुवातीचे 4 पंक्ती होते, इथं अंतिम दिले। 25 ते 3 शब्दामध्ये तुम्हाला अर्थ सांगायचा होता, मी इथं दिले, तुम्ही व्हेरीफाय करून घ्या, तुमचा रिलेटेड माझा रिलेटेड असू शकते, ठीक आहे। चलो नेक्स्ट, पूरक पठण आहे भाग 3। आपण डायरेक्ट क्वेश्चनमध्ये जाऊ। हां, कृती पूर्ण कीजिए। काय दिलं बघा इथं कृतीमध्ये तुम्हाला, युवक के तर्कपूर्ण विचारों के विषय, इथं 4 पर्याय दिले आहेत बघा तुम्हाला मी, ते 4 विषय तुमचे इथे 4 बॉक्स दिले, तर तुम्हाला 4 शब्द टाकायचे त्याच्यामध्ये, आणि ह्या तुम्हाला आहे तुमचा 2 मार्काला, 2 मार्क कटले नाही पाहिजे तुमचे। चलो नेक्स्ट, हाँ भ्रष्टाचार एक कलंक 25 से 30 शब्दों में अपने विचार रखिए। मी इथं दिलेलं आहे बघा, तर तुमचं माझं एक व्हेरीफाय करून घ्या एक वेळेस, रिलेटेड असलं पाहिजे, ठीक आहे। चलो असं नाही की माझे शब्द तुमचे शब्द मॅचेस व्हायला पाहिजे, रिलेटेड ॲक्सेप्टेड आहे। हां चलो, इथं काय दिलं, जीवन नया मांझेदार में डोले, संभाले कौन, रंग बिरंगे रंग संग लेकर आया फागुन, कांटों के बीच खिलखिलाता फूल देता प्रेरणा। रंगबिरंग रंगसंग लेकर आया फागुन, एक महिन्याचं नाव दिलं फागुन, रंगबिरंग रंगीन त्योहार कोणता असतो आपला, होळीचा। चला इथं खाली काय प्रश्न दिले पाहून घेऊ आपण। चलो, हायको में उल्लिखित महीना और आने वाला त्यौहार, महीना इथं दिला आहे फाल्गुन, त्याच्यानंतर त्यौहार आहे होली, ठीक आहे। चलो नेक्स्ट क्वेश्चन काय आता आपला, यस फूल की विशेषता आहे। फूल की विशेषता आहे काय, आत्ताच तुम्हाला सांगितलं बघा काय, तर बघा फूल की विशेषता आहे, कांटों के बीच खिलता है और प्रेरित करता है, सिंपल। चलो नेक्स्ट, अपने विचार रखिए, बघा मी इथं दिलेलं आहे, हां कोशिश करने वालों की हार नहीं होती, ठीक आहे। तर थोडं रिलेटेड तुमचे वाक्य असायला पाहिजे होते। चलो नेक्स्ट, भाषा अध्ययन, ठीक आहे। भाषा अध्ययन आपण पाहू आता आपण काय दिलं, अधोरेखित शब्द का शब्द भेद पहचान कर लिखिए, शब्द भेद पहचान कर लिखिए, ठीक आहे। इथं ताज़ा असं यायला पाहिजे, थोडं एक मिनिट, इथे याचं उत्तर दिले बघा मी डायरेक्ट, तुम्ही व्हेरीफाय करू शकता। चलो नेक्स्ट, निम्नलिखित अव्यय में से किसी एक अव्यय का अर्थपूर्ण वाक्य में प्रयोग कीजिए। काय याच्यामध्ये औरचा आपल्याला वाक्यामध्ये प्रयोग करायचे, राम और श्याम दोनों भाई थे,
के पास, मेरे घर के पास बगीचा आहे, काय घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे, 1 मार्काला कोणतं पण एक सोडवायचं होतं तुम्हाला. चलो नेक्स्ट. हां, इथं या बरं थोडा कृतीपूर्ण की जे शब्द आहे संधी विच्छेद करायचा आणि त्याचा संधिभेद आपल्याला दाखवायचा आहे. ठीक आहे, इथं मी दिले बघा. दिग्गजचं संधी विच्छेद काय होईल, त्याचा संधिभेद काय. अथवाचं अथवाच येतं. त्याच्यानंतर संधिभेद काय होतं त्याचं बघा. त्याच्यानंतर सदैव, त्याचं संधिविच्छेद सदाएव आणि संधिभेद काय येतं त्याचं दीर्घ संधी. चला, दिग्गजचं काय येतं मग व्यंजन संधी, अथवाचं स्वर संधी आणि सदैवचं दीर्घ संधी. ठीक है, 1 मार्क का क्वेश्चन. चलो, किसी एक वाक्य की सहायक क्रिया पहचान कर मूल रूप लिखिए. वाक्य दिलेत, कोणतं पण एक वाक्य घ्या, त्याच्यामध्ये सहाय्यक क्रिया शोधा आणि एक त्याचं मूल रूप लिहायचं आपल्याला. चला, याचं काय उत्तर येतं बघा. पहिल्या ह्याच्यामध्ये सके येतं सहाय्यक आणि मूलरूप येतं सकना. ठीक आहे, बघा सोपं आहे. दुसऱ्या वाक्याचं तर तुम्हाला पाहिजे असेल तर गये तुमचं सहाय्यक झालं, मूलरूप येतं त्याचं जाना. उत्तर दिले, तुम्ही व्हेरीफाय करून घ्या. चलो, किसी एक क्रिया का प्रथम तथा द्वितीय प्रेरणार्थक रूप लिखिए. चला, इथं दिले बघा आम्ही. ठीक आहे, काय इथं बघा ह्याचं उत्तर देखना, दिखाना, त्याच्यानंतर दिखवाना, तोडना, तुडवाना, तुडवाना, सेम येतं त्याचं. चलो नेक्स्ट. मोहवारा, मोह लाल होना. ठीक आहे, कोणतं पण एक घ्यायचं होतं. मोह लाल होना, एक तर शर्मिंदा होना किंवा क्रोधित होना, दोन्हीपैकी काय घेऊ शकता तुम्ही. तर वाक्यामध्ये प्रयोग काय होईल त्याचं बघा. वह अपनी गलती पकड़ी जाने के बाद उसका मोह लाल हो गया. ठीक आहे, एकच पाहिजे होतं, एकच घेऊ आपण. चलो, हे अथवामध्ये याचं काय देणं घेणं आहे आपल्याला. चलो, वरचं घेऊ आपण. यस. चला, इथं काय त्याला बघा. पहिलं वाक्य घ्या बघा. चाची अपने कमरे से निकल गई. ठीक आहे, कारक चिन्ह काय आहे, राईट. करता कारक आहे, कारक भेद कशामध्ये येतं तुमचं चाचीमध्ये येतं. ठीक आहे, चलो नेक्स्ट. निम्नलिखित यथास्थान. यस, विराम चिन्हाचा उपयोग करायचा आपल्याला. वाक्य दिले जल्दी जल्दी पैर बढ़ा. बघा इथं तुम्हाला वाक्य दुरुस्त करून दिले. ठीक आहे, चलो नेक्स्ट. 2 वाक्यों को सूचना के अनुसार काल परिवर्तन. ठीक आहे, आराम हराम हुआ है, याचं अपूर्ण वर्तमान काळमध्ये काय वाक्य येतं हे आपल्याला सांगायचं होतं. ठीक आहे, मग काय येतं आराम हमेशा हानिकारक होता है. आणि दुसरं वाक्य आपण हे घेऊ शकतो. वे बाजार से नए पुस्तक खरीदते हैं, वे बाजार से नए पुस्तक खरीद चुके थे. ठीक आहे, पूर्ण भूतकाळमध्ये. चलो नेक्स्ट. कोणते 2 करायचं होतं. हां, चला, हे कोणतं वाक्य येतं बघा. आधार पर भेद पहचान कर लिखिए. वह बूढ़ी काकी पर झपटी और उन्हें हाथों से झटक कर बोली. ठीक आहे, संयुक्त वाक्य येतं याच्यामध्ये तुमचं. चलो, खालचं काय बघा. किसी एक वाक्य का अर्थ आधार पर दी गई सूचना के अनुसार परिवर्तन कीजिए. याचे उत्तर मी इथं डायरेक्ट दिलेलं, तुम्ही इथं पाहू शकता. चलो नेक्स्ट. मित्रांनो, आता हे जे तुमचं आहे रायटिंग जे आहे स्किल. ठीक आहे, रायटिंग जे आहे सेशन इथं हे तुमचं आपण नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकतो रायटिंग स्किलला. ठीक आहे, चला. असे पेपर खूप सोपा होता, याच्यामध्ये कुणाला अवघड नाही जायला पाहिजे. जवळपास तुमचं या हिंदी विषयामध्ये 70+ तर तुम्ही असणं गरजेचंच आहे. ठीक आहे, तर तुम्हाला किती मार्क्स पडत आहेत तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये लवकर सांगायचं आहे. ठीक आहे, चलो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढील पेपरसोबत. धन्यवाद.